सोन्याचा भाव 500 रुपये तोळा होता, कापसाचा भाव 500 रुपये क्विंटल होता आणि कर्मचाऱ्याचा पगार 500 रुपये महिना होता. आणि आता कर्मचाऱ्याचा पगार गेला मंगळ ग्रहावर, सोन्याचे भाव गेले आसमानावर आणि शेतकऱ्यांचा भाव राहिला मातीवर. म्हणजे सोन्याचा भाव आज लाखाच्या वर आहे. पण त्यांना काहीच फरक पडत नाही. थांबा ना. त्यांना काय फरक नाही पडणार. सरकारी कर्मचाऱ्याचे पगारच 90,000 रुपयापर्यंत आहे आणि शेतकरी 2-2 लाख रुपये पगार आहे. आणि कापसाचे भाव 7,500 रुपये क्विंटल. आणि एवढी तफावत कशी काय बुवा? तुम्हाला आठवतं लावायची एवढी काही घंटा फरक पडत नाही. इंग्रज खूप चांगले होते यांच्यापेक्षा. यानं 32,000 कोटी जाहीर केले तर तुम्ही 10 डाव गावता. आम्ही दिले. अरे आम्हीचे लोकप्रतिनिधी निवडले तुम्ही. अरे आमच्यासाठी तुम्ही करा ना. आमच्या शेतकऱ्यांसाठी काही रुजवा ना. सर्व त्या कर्मचाऱ्याचं भलं करता आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी उपाशी ठेवता का? आम्हाला मरायला सोडून आले काय? शेतकरी मेराल तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त निवडणूक जवळ आली का तुम्हाला शेतकरी आठवतो, तुम्हाला कर्मचारी आठवतो, तुम्हाला सगळे गोर गरीब शेतकरी शेतमजूर दिव्यांग सगळे तुम्हाला आठवतात. आणि निवडणूक झाली, तुमचा मतलब साधला, तुमची गादी भेटली तर तुम्ही डुकून पाहत नाही, आमच्याकडे येऊन पाहत नाही, आम्हाला प्रश्न विचारत नाही आणि काही व्यथा आमच्या तुम्हाला समजत नाही. एवढंच तुम्हाला सांगणं आहे. ठीक आहे दादा, तुम्ही कुठून आले? राजनापूर खिनकिनी, तालुका मुर्जापूर, जिल्हा अकोला. थोडक्यात बोला. काहीच नाही. पहिल्यांदा तर ह्या महाएल्गार मोर्चा माध्यमातून सरकारला आणि तुम्हाला पण सांगायचं आहे, खरी ताकद आमची तुम्ही आहे, पण तुम्ही खरोखर आमचे प्रश्न मांडत आहे हे आम्हाला कळवळ तुमचं दिसत आहे. हा मुद्दा तुम्ही पुढे पाठवा. जेवढे शेतकरी बांधव आहे त्यांनी प्रश्न मांडलाच आहे. मी की तुम्हाला नवीन सांगणार नाही, पण एक सांगतो, आज जर इथं काही झालं नाही, उद्या यांना पण आम्ही बंद करून दाखवू हेही तुम्हाला शेतकऱ्या माध्यमात मीच सांगतो. कारण की बच्चूभाऊन आम्हाला पहिल्यांदा सांगितलं, एक तर करू एक तर मरू. जय जवान जय किसान. खूप खूप धन्यवाद तुमचा सर्वांचा. ज्यावेळी देवाभाऊंना शेतकऱ्याच्या मताची भीक पाहिजे होती, त्यावेळेस देवाभाऊ शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं म्हटलं होते. आणि ज्यावेळेस सत्तेत आले, देवाच्या कृपेने सत्तेत आले, त्यावेळेस शेतकऱ्यांचा सातबारा कोरा तर नाही, पण ज्यावेळेस शेतकऱ्याला सर्वात मोठे संकट येईल त्यावेळेस शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणले. आणि आता यावेळेस शेतकऱ्याची कंडिशन अशी झाली की पावसाने शेतकऱ्याचं सोयाबीन पूर्ण वाहून गेलंय, तरी पण शेतकऱ्याकडे देवाभाऊचं लक्ष नाही, शेतकऱ्याचं देवाभाऊकडे लक्ष नाही. आणि ज्यावेळेस त्यांना शेतकऱ्याच्या मताची भीक पाहिजे असते त्यावेळेस हिंदू खत्र्यात असतो, मुस्लिम खत्र्यात असतो. आज खरं तर इथं सर्व शेतकरी हा हिंदूच आहे. आज हा हिंदू शेतकरी त्यांना खत्र्यात दिसत नाही का? ज्यावेळेस मोदी साहेबांना मताची भीक पाहिजे असते त्यावेळेस सांगतात ते की किसान की आई दुगणी करेंगे. अरे माझ्या बापाच्या मनगटात एवढी ताकद आहे की माझा बापही आजही एका दाण्याचे 100 दाणे करू शकतो. पण मोदी साहेबाची लायकी नाही की माझ्या बापाच्या 1 रुपया लागत खर्चाला 100 रुपये भाव देण्याची. आजपर्यंत मी काँग्रेसचं समर्थन अजिबात करत नाही. काँग्रेसने सुद्धा शेतकऱ्याचं रक्तच पिलेलं आहे आणि हे पण तेच करताय. परंतु पंतप्रधान खोटं बोलून